गेल्या मंगळवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलेनगर येथे 2 गटातील वादादरम्यान गोळीबार करणारा आरोपी जय संतोष खरात वय वर्ष 23 राहणार शेषराव महाराज चौक फुलेनगर यास गुन्हे शोध पथकाने शनिवारी जेरबंद केले। त्याचबरोबर त्याचे साथीदार दोघा विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे। गेल्या मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुंजाबा चौक परिसरात गुन्हेगारांच्या 2 गटात वर्चस्व वादातून दगडफेक आणि गोळीबाराची घटना झाली होती। या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 च्या उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त संगीता निकम, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या। या संदर्भात गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपीच्या मार्गावर असताना अंमलदार अंकुश काळे यांना खबऱ्यांमार्फत जय खरात हा शेषराव महाराज चौक फुलेनगर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून जय खरात सह दोघा विधी संघर्षित बालकांना अटक करण्यात आली। जय खरात हा तडीपार केलेला आरोपी असून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये 7 गुन्हे दाखल आहेत। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, काळे लोणारे, कॉन्स्टेबल वायगंडे, चितळकर, पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।